आज आपण झटकीपट कांद्याची चटणी करणार आहे। तुमच्याकडे जर भाजीला काही नसेल ना, तुम्ही झटकीपट कांद्याची चटणी करून खाऊ शकता भाकरी बरोबर, भाताबरोबर। चला बनवूया भन्नाट कांद्याची चटणी। आता भन्नाट बनवून घेऊया कांद्याची चटणी। जास्त तेल नाही वापरायचं बरं का ह्या चटणीला, थोडंच वापरायचं। कांदा टाकून घेऊया। लय भन्नाट होती बरं का ही चटणी, लय भन्नाट। भाजी सुद्धा फेल आहे चटणी पुढं। पण कांदा खूप छान भाजून घ्यायचा बरं का, लाल एकदम असा लाल असं मस्त भाजून घ्यायचा आहे कांदा। खूप चटणी तेवढी चव देते। छान भाजू द्या, अजून 2-3 मिनिटं छान असा भाजू द्या। आता ह्याच्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया। लसूण टाकायचं आहे, लसणामुळे पण एक छान चव येते अशा। लसूण टाकून घ्यायचं आहे भन्नाट। वा, लय भारी लागते चटणी। अर्जंट भूक लागली ना की करायची। आता ह्याच्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार, म्हणजे आपला कांदा मऊ होईल। मीठ चवीनुसार, थोडीशी हळद आणि थोडंसंच चटणी टाकायची, म्हणजे आपल्याला जेवढी खायची तेवढी, जास्त नाही टाकायची, थोडीच। हे भन्नाट लागतं बरं का, हे करून बघा। एक मिक्स करूया, 2 मिनिट असं हे करून घेऊ, हलवून। झाली परत चटणी तयार। चला आता चटणी तयार आहे आपली, चला खायला, चला खाऊया भन्नाट। कशी मस्त झाली बघितले ना, चला खाऊया। मी भाताबरोबर खाणार आहे, तुम्ही चपाती भाकरी बरोबर पण खाऊ शकता। चला खाऊया, चला भन्नाट खाऊया। बघू कशी झाली कांद्याची चटणी, बघितले ना, भन्नाट एकदम। वाव, चला मी खाणार आहे। तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकताय, लय भारी लागते बरं का ही चटणी। वाव, चला मी खाणार आहे। चला जेवायला या, चला खाऊया। चला भन्नाट चटणी खाऊया। खूप भारी झाली आहे भन्नाट, करून बघा। खूप भारी।